गोंदिया शहर के नगर परिषद अंतर्गत आने वाली सूर्यटोला क्षेत्र के मुख्य सड़क के पिछले 7 महीने से सड़क बांधने के लिए खोदा गया है, लेकिन ठेकेदार द्वारा काम पूरा नहीं होने के कारण नागरिक कई बार इसकी शिकायत नगर परिषद से कर चुके हैं, लेकिन कोई भी इसे ध्यान नहीं दे रहा है। स्कूल जाने वाले छात्र छात्राओं सहित क्षेत्र के दुकानदारों को काफी परेशानियां हो रही है। एक माह पहले ठेकेदार सड़क कार्य के लिए सामग्री लेकर आए थे और दूसरे सड़क पर उसे छोड़ दिया गया, जिससे इलाके की 2 सड़कें बंद हो गई है। लोगों को आने जाने में काफी दिक्कत हो रही है। नगर परिषद व जनप्रतिनिधि द्वारा इस पर ध्यान नहीं दिए जाने से लोगों का आक्रोश बढ़ता ही जा रहा है। रस्त्यामुळे हे सूर्यटोला वार्डाची रोड आहे आणि या लोकांना म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप त्रास होतो। इथं शाळा आहेत, कॉलेज आहेत, लहान लहान मुले, छोटी छोटी मुलं जातात, किती मुलं पडतात आणि फुटून जातात। इथं या रोडामुळे अजून त्रास आहे। या रस्त्यावर हे ढग ठेवलेले आहेत, रेती गिट्टी, आणि यांच्याकडे शासन काही लक्ष नाही देत। ठेकेदार लोक खोदून देत आहेत आणि कमीत कमी 6 ते 8 महिन्यापासून ही प्रक्रिया इथं सुरू आहे। भर बरसातीमध्ये चिखलामध्ये मुलं पडाली, ते काही लोक फुटले आहेत आणि सरकार याच्याकडे काही लक्ष देत नाही। तर मी हे ज्यांनाही हे काम दिलं असेल ठेकेदार लोक किंवा अजून हे नगर परिषद शासन यांना मी आग्रहाची विनंती करतो की कृपया लवकरात लवकर ह्या रोडाला तयार करून देण्याची कृपा करावी। 8-10 महिन्यापासून हा रस्ता उखडलेला आहे आणि या ज्याले पुष्कळ त्रास होत आहे। धंदा पाणी याच्यामुळे होत नाही आहे, पुष्कळ समस्या निर्माण होत आहे। त्याच्यामुळे हा लवकरात लवकर रस्ता बनला पाहिजे ना, आमचा धंदा चालला पाहिजे हीच अपेक्षा। रस्ता 7-8 महिन्यापासून बंद पडलेला आहे। या रस्ता बंद असल्यामुळे आमच्या कामधंद्यावरही फरक पडलेला आहे। इथून जाणाऱ्या स्कूल शाळेच्या मुलं दिलं इथं पडत राहतात ना, त्यांना काही चोटगीट लागलेली आहे 2-3 वेळा, आणि काही गाड्या उड्यावाले गोटे गाटे सर्व अंगावर उडतात न लागतात। महाराष्ट्र टीवी 24 के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट। राजू दादाला मुलगी झाली, राजू दादाला। हो मी तुला बोलले होते ना मुलगी होणार म्हणून। तू बोलली होती बरं का। आता मी तुला 5000 रुपये देणार आहे आणि पहिली शाळेत घातलं की 6000 रुपये, आणि हो जेव्हा 7वीत जाईल ना तेव्हा 7000 रुपये, आणि 11वीत जाईल तेव्हा 8000 रुपये मी तिला देणार आहे। एवढंच नाही, ती 18 वर्षाची झाली की 75000 रुपये द्यायला मी तयार आहे। एवढे पैसे? आता तुम्ही सगळे मिळून माझी चेष्टा करताय ना? नाही रे दादा, तुला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेक लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची। एवढंच करायचं होय? धन्यवाद बरं का माझ्या लेकींना। या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेक लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया। लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची